नमस्कार, मी धनंजय लांबे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची चौकशी करण्याची घोषणा विधिमंडळात केलेली आहे. आणि या घोषणेचं कारण हे आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी या योजनेच्या संदर्भात आवाज उठवला होता. 25 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही योजना अजूनही पूर्ण झालेली नाही आणि लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते, अशी बाजू अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शहरातल्या नागरिकांच्या वतीनं तिथं मांडली आणि त्याचा हा परिणाम आहे. वास्तविक सर्वच म्हणजे बहुतेक लोकप्रतिनिधींनी या योजनेच्या संदर्भामध्ये इथल्या सगळ्या नागरिकांना अक्षरशः म्हणजे उल्लू बनवण्याचं जे काम आहे ते अगदी प्रामाणिकपणे केलेलं होतं. अगदी या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला 100% जायकवाडीचं पाणी मिळणार आणि पाण्यामधले जे दिवसांचा गॅप आहे तो गॅप आम्ही कमी करू, असं यांनी वेळोवेळी नागरिकांना सांगितलेलं आहे. कधी कधी सांगितलं तर हे यांनी लोकसभा निवडणुकीत सांगितलं, विधानसभा निवडणुकीत सांगितलं, त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुकीत सांगितलं. तर या सगळ्या थापेबाजीमुळे नागरिकांचा आता विश्वासच उडाला होता की या योजनेचं पाणी आपल्याला मिळेल की नाही आणि आपल्याला ही जी काही भटकंती आहे पाण्यासाठीची ही कायमची आता करावी लागणार आहे. अर्थात आता फक्त या चौकशीचा घोषणा झालेली आहे. या चौकशीमधून काय राजकारण अजून कोणाला साधायचं आहे याची काही कल्पना नाही, कारण शिवसेना भाजप सरकार असताना ही योजना जाहीर झालेली आहे. 25 वर्षांपूर्वी हे सगळे एकत्र होते आणि त्याच्यानंतर या योजनेचं सगळं ज्याला काय म्हणतो आपण म्हणजे अक्षरशः यांनी या योजनेची खिल्ली उडवलेली आहे. ही योजना या शहरात होऊच नाही अशा पद्धतीचे प्रयत्न झालेले आहेत आणि याच्यामागे फार मोठं अर्थकारण आहे असं मानलं जात आहे. त्याची चौकशी झाली तर ते अर्थकारण बाहेर येईल की नाही याची काही कल्पना नाही. ही दिरंगाई कोणामुळे झाली हे सुद्धा नेमकं बाहेर येईल की नाही हे नेमकं सांगता येणार नाही. परंतु निदान आता चौकशी या योजनेची होती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या योजनेचं पाणी देऊ असं 2019 पासून आश्वासन देण्याला सुरुवात केली होती. ते अजूनही त्यांचं आश्वासन ही मंडळी पूर्ण करू शकलेली नाही आहे. त्याच्यात कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत, त्याचे अधिकारी कोण आहेत, या संबंध योजनेवरती देखरेख नेमकं कोण करतं आहे, तर हे कधीच असं जाहीर झालं नाही. म्हणजे अगदी जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, महानगरपालिका आयुक्त असतील, या सगळ्यांनी या योजनेपुढे हात टेकलेले आहेत आणि लोकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप या मंडळींनी गेल्या 25 वर्षापासून केलेलं आहे. 300-350 कोटींची ही योजना होती, ही 2000 कोटींच्याही पुढे चालली गेली आणि ही नेमकी कोणी ठेवली तर हे सगळे इथले स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. आणि तरी देखील आपण वारंवार या लोकप्रतिनिधींना विधिमंडळात पाठवलेलं आहे आणि यांनी तिथे मात्र निवडून एकदा आल्यानंतर आपल्या त्या आश्वासनाचा यांना विसर पडलेला आहे. पाण्याचा प्रश्न कोणी विचारला ही मंडळी म्हणजे आता बाहेर देखील फिरत नाही आहेत, कारण पाण्याचा प्रश्न विचारला तर त्यांना उत्तर काय देणार लोकांना, ही भीती यांच्या मनामध्ये बसलेली आहे. म्हणजे आपण आधी सगळी घाण करायची, एखाद्या योजनेला हरताळ फासायचा आणि नंतर लोक प्रश्न विचारायला लागले की मग तोंड लपवायची, अशी नीती या मंडळींनी अवलंबलेली आहे. आणि अनेक पंचवार्षिक त्यांच्या या नीतीमुळं हे अक्षरशः बिना पाण्याचे जात आहेत. 2029पर्यंत पाणी मिळेल की नाही अशी सुद्धा भीती आता लोकांना वाटायला लागलेली आहे. कारण याच्यामध्ये कुणीही काय म्हणजे ब्रह्मदेव आला तरी पाणी शहराला पुरवू शकत नाही असं लोक आता म्हणायला लागलेले आहेत. तेव्हा लोकांचा हा जो काही समज झालेला आहे हा समज खोटा ठरवायचा असेल सरकारला, म्हणजे थोडीफार लोकांच्या त्रासाची चाड असेल तर ही चौकशी अगदी व्यवस्थित केली जावी. याच्यामध्ये पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष विरोधात आहे आणि त्या पक्षाच्या एका ज्येष्ठ आमदारांनी हा प्रश्न मांडला आहे म्हणून हे प्रकरण त्यांच्याच अंगलट उलटवायचं, तर असे उद्योग निदान आता तरी या सरकारने करू नयेत.
आपलेच काही लोक त्याच्यामध्ये सामील आहेत हे सरकारला चांगल्यापैकी ठाऊक आहे. कारण कंत्राटं देण्याची, त्याच्यानंतर त्यांच्याकडून काम करून घेण्याची ही सगळी जबाबदारी सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडे असते. परंतु त्यांना ह्या कामामध्ये सुतराम रस नव्हता. सुरुवातीला ज्या मंडळींनी याच्यामध्ये या योजनेचा विचका करून ठेवला, त्यापैकी काही मंडळी आज पदावर आहेत, काही मंडळी पदावर नाही आहेत. परंतु हे सगळे या पापाचे भागीदार आहेत. आणि शहराला अजूनही म्हणजे भर पावसाळ्यामध्ये 10 दिवसाआड 11 दिवसाआड पाणी पुरवलं जात आहे. तेव्हा या प्रश्नावरती आता आपण निदान एक अशी आशा निर्माण झालेली आहे की थोडंफार सरकारने काहीतरी हालचाल दाखवलेली आहे आणि आता काहीतरी चौकशी वगैरे होईल. ती चौकशी नेमकी किती महिन्यात होईल, किती वर्षात होईल, हे मात्र काही अजून त्यांनी जाहीर केलेलं नाही. तेव्हा त्यांना हे जाहीर करायला भाग पाडणं, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी एकट्या अंबादास दानवेंवर येऊन पडलेली आहे. तेव्हा या योजनेसाठी म्हणून जर ते झगडत असतील तर मला असं वाटतं की लोकांनी त्यांच्या पाठीशी देखील उभं राहिलं पाहिजे. आपण बघतो आहोत की आपण ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं त्या लोकप्रतिनिधींनी आपल्या पाण्यासाठी तिथे काहीही केलेलं नाही. आणि जर एखादा विरोधी पक्षाचा जरी आमदार तिथे झगडत असला तर त्याला बळ देण्याचं काम आपलं आहे. आणि या चौकशीतून काय जे निष्पन्न होईल त्याच्यावरती आपली नजर असणारच आहे. परंतु एक यात चांगली घटना घडलेली आहे. चौकशीची घोषणा झालेली आहे आणि या चौकशीतून आपल्याला आता नेमकं याच्यामध्ये कोण कल्प्रिट आहेत हे कळेल, अशी एक निदान आशा आपण निर्माण या गोष्टीमुळे झालेली आहे. कारण अनेक अशा चौकशा होतात आणि त्याच्यामध्ये कुणीही दोषी नाही असं दाखवलं जातं. सरकारने याच्यामध्ये हे जे एका अभियंत्याला याच्या मजिप्रच्या निलंबित केलेलं आहे. परंतु केवळ उपअभियंत्याला निलंबित करून एवढ्या मोठ्या 15-20 लाखांच्या शहराच्या पाणी प्रश्नावरती अशी काही सारवासारव करता येणार नाही आहे. त्यामुळे ही सगळी सर्वंकष चौकशी झाली पाहिजे. आणि अपेक्षा ही धरूया की कोण लोकप्रतिनिधी याच्यामध्ये आडवे आले त्यांच्याबद्दलसुद्धा काही या चौकशीच्या अहवालामध्ये काही तिथे निघून येईल. कारण उच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे की नगरसेवकांनी याच्यामध्ये लुडबुड करू नये, परंतु आमदारांनी लुडबुड करू नये वगैरे असं काही त्यांनी म्हटलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आता या चौकशीअंती नेमकं काय त्या चौकशीतून समोर येतं हे आपण बघूया. निदान आता तरी हा प्रश्न विधिमंडळात मांडला गेल्यामुळे अंबादास दानवे यांनी तो अत्यंत व्यवस्थितपणे तिथे मांडलेला आहे. तेव्हा त्यांना आपण बळ देऊया अशी एक आपली अपेक्षा आहे. आणि या संदर्भामध्ये आपल्याला नेमकं काय वाटतं त्याबद्दल आपण नक्की व्यक्त व्हावं. धन्यवाद.